पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, तुम्ही पाहताय झी मराठीवरती तुमचा लाडका खमंग कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। अगं गेला 1.5 तास झाला तू चरतेच आहेस, काय हे काय खातीयस तू? तिला बोलायची उसंत नाही, थोडा अवधी घे। मग आता एवढं खाल्ल्यावर तुझी भूक भागेल का? पोट भरलं का? नाही अजून खायचंय? काय खायचंय? मधुरा काय बनवायचं? काय नीट बोल, काय? मधुरा मावशी बनवायची। बस मला दे एखादा घास। नाही अजिबात नाही। घरामध्ये अशी हावरी मुलं असली ना की त्यांच्या ताटातून आपल्याला घेऊन खावं लागतं, तर मोठी माणसं शांततेने जगू शकतात। पण आजच्या भागामध्ये तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, पदार्थ अप्रतिम असणार आहेत, कारण आजच्या भागामध्ये आपल्यासोबत असणार आहेत मधुराजी बाचल। तेव्हा त्यांचं स्वागत करूया, गप्पा मारूया आणि छानसे नवीन तुम्हाला अगदी सहज करता येतील असे पदार्थ आपण बघूया। या। हॅलो हॅलो, नमस्कार। कशा आहात तुम्ही? खूप छान। वा 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 वा। मी घेऊ? हो, हे थँक्यू। कळलं? त्याला एकच हा, कळलं? तू जरी मला दिलं नाही तरी मधुराजी माझ्याविषयी थोडंसं आदर प्रेम बाळगून आहेत त्यांनी मला। अगं खोटेपणा चालत नाही मला। मधुराजी, तुमचं आजच्या भागामध्ये खूप मनापासून स्वागत। थँक्यू। काय पदार्थ करणार आहात तुम्ही आज? सुट्टी विशेषच करतोय आपण, तर त्यामध्ये गोड पुरी। अरे वा। जी पुरी एकदा बनवून ठेवली तरी ती खुसखुशीत राहते, 1 ते 1.5 महिना छान टिकते आणि चित्रांना झटपट होते। आणि तंबळी। वा। आणि काय? तंबळी। तंबळी? हा, ताक वगैरे म्हणू शकतो, त्याचं कॉम्बिनेशन केलेला प्रकार आहे। कर्नाटकचे हे दोनही पदार्थ आहेत, चित्रांना आणि तंबळी। तंबळी। चला, म्हणजे आज आपण उन्हाळ्याच्या सुट्टीच्या निमित्ताने सीमा पार करणार आहोत आणि आपल्या भारतामध्येच थोडंसं कर्नाटकात जाणार आहोत, पाहणार आहोत चित्रांना आणि तंबळी। काय त्यातली जी गोडपुरी त्यांनी आपल्याला सांगितली, त्या तुम्ही म्हणालात की 1.5 महिना टिकते। अशी जर भुकेची रेंज असेल तर पुरी ही 1.5 महिना टिकलीच पाहिजे, हो की नाही? खूप छान। भरलं पोट? माझ्या लांबच्या भावाची जवळची मुलगी खूपच उच्छाद मांडते आहे। आधी काय करणार आहोत आपण? गोडपुरी। खुसखुशीत गोडपुरी मधुराजी आपल्यासाठी करतायत आणि तुम्ही म्हणालात की ही टिकते पुरी, हो ना? चला, लागणारं साहित्य बघूया। दूध, बारीक रवा, 1 कप साखर, 2 ते 3 चमचे साजूक तूप आणि वेलची पूड। मला एक सांगा की पुरी म्हटल्यानंतर कुठलं तरी पीठ आपल्याला लागतं, याच्यामध्ये न मैदा आहे ना गव्हाचं पीठ आहे, मग पिठाशिवाय गोडपुरी होईल? रव्याची बनवतो, त्यामुळे ती छान खुसखुशीत बनते आणि बराच महिने टिकते तशीच, म्हणजे मऊ नाही पडत। वा, शंकरपाळी सर। चला, साहित्य पाहिले आपण, कृती करूया। बारीक रवा घ्यायचा, यामध्ये साजूक तूप घालूया। आधी हे तूप छान रव्यामध्ये घोळवून घ्यायचं। बर, तुला आवडतात का पुऱ्या? हो, खूप। तिखट पुऱ्या आवडतात का गोड पुऱ्या आवडतात? तू देशील तशा पुऱ्या। इतकं लगेच समजूतदारपणीचा स्वर लावू नको, खरं सांग। मी खरं सांगू का मधुरा मॅडम? मला तिखट आवडतं। मला पण तिखट पुऱ्या जास्त आवडतात। आमच्या आई ते आखाड तळले म्हणतो ना आपण, तर तेव्हा त्याच्यामध्ये गोड पुऱ्याही करतात, तिखटही करतात। तर मी गोड पुऱ्यांना फारसा हात लावत नाही, तिखट जास्त खातो। मी दोन्हीला लावते। आणि याच्यात तिखटही होतात छान। दुधाऐवजी पाणी वापरायचं आणि हवे ते मसाले। हो, अच्छा। चला, म्हणजे तुम्हाला आम्ही लगे हात 2 पुऱ्यांचं साहित्य सांगत नसलो तरी पदार्थ कसा करायचा हे मात्र सांगणार आहोत की दुधाऐवजी पाणी घाला, तुमच्या आवडीचे मसाल्याचे पदार्थ घाला, तिखटाच्या होतील गोड पुऱ्या किंवा गोडाच्या होतील तिखट पुऱ्या। काय ग, बरोबर? खायला अशी असं माणसं असल्यावर मग काय गोडही काय। बस बस बस, पुरे। आणि आषाढामध्ये कापण्या एक प्रकार बनवतात। कापण्या? हो। मधुराजी, तुमच्या घरातही याच वयाची मुलगी आहे ना? हो। तुम्ही कधीच तिला धपाटे देत नाही? नाही, कधीच नाही? पण मुली खूप क्यूट असतात, त्यांना धपाटे देवाचे वाटतच नाहीत। वा। रवा तुम्ही दुधामध्ये छान मळून घेतला। सुंदर। तर हे छान मळून झालेलं आहे गोळा। हलकासा सैल ठेवायचा, कारण रवा आहे, जसजसा वेळ जातो तसतसा तो दाटसर होत जातो, घट्ट होतो। बरं। झाकण ठेवून 10 मिनिट मुरण्यासाठी ठेवू। या पुऱ्या आपण जर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये करणार असू तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण मुलांच्या गळी उतरवू शकतो। आज काय गोड पुऱ्या केल्या आहेत, बरं त्याच्यासोबत खायचं काय? पण नाही, काहीच गरज नाही, गोड पुरी आहे त्यामुळे ती तशीच खायची, किंवा सोबत असं थोडं लिंबाचं लोणचं वगैरे असेल तर चालेल ना? दुधामध्ये मळलेला रवा आपण छान रेस्ट करत ठेवलेला आहे। पुढे काय करूया? आता साखरेचा पाक तयार करूयात। पॅन गरम करायला ठेवलेला आहे, यामध्ये साखर,
आणि साखर बुडेल इतपत पाणी. बरं. आणखी थोडं, आणखी थोडंसं, बस. आणि आता साखर विरघळू द्यायची. हाय हीटवरच ठेवायचं. बरं. आज तुम्ही ह्याच्यानंतरचे जे 2 पदार्थ आहेत ते दोन्ही कर्नाटकातले आहेत. हो. काय बरं आज तुम्ही काय म्हणजे कसं काय विचार करून तिकडचे पदार्थ निवडलेत? म्हणजे मुळात जर आपण इतिहासाचा विचार केला तर महाराष्ट्र गुजरातपासून केरळपर्यंत एक्सटेंडेड होता. त्यामुळे पूर्वी काही काळ का होईना पण कर्नाटक महाराष्ट्राचाच भाग होता. हो. आणि म्हणून ते आपलंच मानून हे पदार्थ निवडले. वा 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 वा. दुधामध्ये मळलेला रवा सेट झालेला आहे, साखरेचा पाक तयार आहे, तेलही तापलेलं आहे. आता पाक तयार आहे. साधारण आपण गुलाबजाम किंवा जिलबीसाठी जसा पाक बनवतो तसाच करायचा. त्यामध्ये वेलची पूड आणि आता गॅस बंद करूयात. खूप दाटसर पाक नाही करायचा. बरं. आता हा रवा पण छान मुरलेला आहे. त्यातून एक छोटा पोर्शन घेऊन एक मोठी पोळी लाटून घ्यायची. लहानपणी तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठले क्लास केलेले आठवतात तुम्हाला? नाही. नाही का? नाही, कारण तशी काही कन्सेप्ट माझ्या वेळेस तरी नव्हती की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. म्हणजे स्विमिंग शिकायचं असेल तर गावी मुलं तर अशीच नदीत किंवा विहिरीत जाऊन शिकायची. बरोबर. समर कॅम्प वगैरे असं काही तुमच्या वेळेला नव्हतं. तू काही शिकतेस का उन्हाळ्याच्या सुट्टीत? काय? मी नॉर्मल ड्रॉइंग क्लासेस करते. नॉर्मल म्हणजे ॲबनॉर्मल काय असतात मग? म्हणजे नॉर्मल इन द सेन्स बेसिक. अरे बेसिक ग्रुपमध्ये. ठीक आहे, कळलं. आणि मग मी उन्हाळ्याच्या सुट्टीच्या एंडपर्यंत मी डबल ॲडव्हान्स होते. झाकणाचा वापर करून मधुराजींनी छान छान गोलपुऱ्या केलेल्या आहेत. अशा ट्रिक्स आपल्याला फार इंटरेस्टिंग आणि मुलांना जरा तुम्हाला इन्व्हॉल्व करून घ्यायचं असेल स्वयंपाकघरात तर असं काहीतरी करायचं, हो की नाही? कारण लहानपणीनं अशा साच्यांचं किंवा अशा पद्धतीने कापण्याचं अट्रॅक्शन खूप वाटतं आपल्याला. मला पण आवडतं. आहे की नाही? सोडा एक तेलात. स्वरा झाऱ्या काढणार. स्वरा झारा काढ. या अशा छान फुगतात. अरे वा, वाव, काय भारी रे. पाणीपुरीच्या पुऱ्यासारखं आहे ना? हे ना, छान आहे ना? भारी. खाणार आहेस तू ह्या? हो. नाही खात. खा ना बेटा. तुला पण दे मी. अरे वा, अचानक कशी काय माझ्याशी चांगली वागायला लागलीस तू? आता या छान पुऱ्या खरपूस अशाच तळून घ्यायच्या. हो. रंग पण आलाय त्याला छान खरपूस आहे आणि ना? मग त्या तेलातून डायरेक्ट पाकामध्ये पण मला एक सांगा, ह्या आता फक्त रव्याच्या असूनही एवढ्या कुरुम कुरुम कसं काय झाल्या? रवा आहे म्हणूनच. हो, अच्छा. डायरेक्ट पाकात सोडू? हो. सोडू? हो. अरे वा, किती छान हो मधुरा मॅडम. तुम्ही जे काही कमीत कमी वेळेमध्ये छान छान पदार्थ सांगता ना, ह्याच्यावरून जरा पाक घालतो असा. हो. किती मस्त. वा 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 वा. हे स्वरा, तुझं लक्ष इकडे नाहीये का? आहे तर. मग किती छान दिसतंय ते. वा, अफलातून अशा गोड पुऱ्या आज आपल्याला मधुराजींनी करून दाखवलेल्या आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की या 4-5 दिवस टिकतील, पण मग पाकात सोडल्या तर कशा काय टिकतील? पाक आपण कच्चा नाही ठेवलेला ना, मुरलेला पाक आहे. बरं, त्याच्यामुळे पुऱ्या टिकतील. हो हो. आणि या पूर्ण पाकामध्ये ठेवायचं नाही. आता या फक्त पाकामध्ये डीप केल्यावर या अशा काढायच्या. पूर्ण पाक यातला निथळून घ्यायचा. गुलाबजाम सारखं नाही करायचं. परफेक्ट. पुऱ्या छान तळून आपण मस्तपैकी याच्यामध्ये टाकलेले आहेत पाकामध्ये, हो की नाही? आणि पुढच्याही तळण्यासाठी. वा 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 वा, तुम्ही आज आमच्यासाठी खूपच करताय हो पुऱ्या. ज्या फक्त मी खाणार आहे. खा ग बाई, तू खा. प्रेक्षकांनी पदार्थ लिहून घेतला की आम्हाला पोट भरलं आमचं, हो की नाही? आणि त्यात टिकतात, त्यामुळे आपण जास्त प्रमाणावर मग याच्यावरती आता काही घालायचं आपल्याला? येस. आता या पुऱ्या तळून झाल्या की तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे गार्निश करू शकता. सुकामेवाचे काप, गुलाबाच्या पाकळ्या. वा, अप्रतिम पदार्थ आहे. कमीत कमी साहित्यामध्ये रव्यापासून तयार केलेल्या या गोड पुऱ्या ज्या काही दिवस टिकू सुद्धा शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरांना गोडधोड भरपूर खाऊ घाला, म्हणजे खाल्लं की दुपारी छान झोपतील. पटकन लिहून घ्या गोड पुऱ्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता गोड पुरी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका प्लेटमध्ये रवा घ्यावा, त्यात साजूक तूप घालावं, ते रव्यात व्यवस्थित मिसळून घ्यावं. त्यानंतर त्यात दूध घालून
मळून त्याचा थोडासा सैलसर गोळा तयार करावा आणि 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवावा. आता साखरेचा पाक तयार करण्यासाठी पॅन गरम करून त्यात साखर घेऊन साखर बुडेल एवढं पाणी घालावं आणि हाय फ्लेमवर साखर विरघळू द्यावी. उकळी आल्यानंतर त्यात वेलचीची पूड घालावी. आता रव्याच्या मळलेल्या गोळ्यातून एक लहान गोळा घेऊन त्याची मोठी पोळी लाटून घ्यावी. एखाद्या झाकणाच्या साह्याने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्याव्या आणि ह्या पुऱ्या तेलात तळून घ्याव्या आणि मग त्या पाकात घालाव्या. पाकात घोळवून पाक निथळून घेऊन पुऱ्या ताटलीत काढून ठेवाव्या आणि सुक्या मेव्याचे पातळ काप वापरून पुऱ्या गार्निश कराव्या. खुसखुशीत गोड पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. किती सुंदर ह्या गोड पुऱ्या तयार झालेल्या आहेत बघा बरं. आणि त्याची सजावट कशाने केली आहे? रोज पेटल्स आणि ड्रायफ्रुट्स. किती छान. आता आपण हे बाजूला ठेवूया. पुढचा पदार्थ काय? चित्रांना. चला सांगा साहित्य काय? याला शिजवलेला तांदूळ लागेल तो आपण करूयात. बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळवं, मोहरी, जिरं, उडदाची डाळ आहे, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, चवीपुरतं मीठ, शेंगदाणे, हळद आणि लिंबाचा रस. वा. आमच्या घरी चित्रान्न कुलाचाराच्या दिवशी नेहमी केलं जातं आणि आमची आई इतकी अप्रतिम करते. मला हा पदार्थ फार आवडतो. चित्रान्न हे सणावाराला केलं जातं ना जास्त? हो हो. आमच्याकडे नैवेद्यासाठी म्हणजे कर्नाटकमध्ये कुठलाही सण असला तर नैवेद्य म्हणून तंबळी आणि चित्रान्न बनवलं जातं. बरोबर. भिशीबिळी पण असतं, बिसीबेले भात पण. त्याच्यानंतर भाताचे वेगवेगळे प्रकार, सारेगन्ना, मज्जिगन्ना असं काय काय म्हणतात. आपल्याला ते नीट उच्चारता येत नाही पण सार असलं की सारगन्ना, ताक असलं की मज्जिगन्ना आहे ना, असं काहीतरी ते आहे. बरोबर. ठीक आहे. आता काय करूया? आता थोडं तेल घालूया. तुम्ही मागच्या काही एपिसोडमध्ये कैरी भात केला होता. हो, अगदी सेम तसाच. हा, करायची पद्धत सेम आहे. आणि सांगायचं मला तुम्हाला हे की तो कैरी भात प्रेक्षकांना खूप आवडला. मला काही जे मेसेजेस येतात किंवा भेटल्यानंतर प्रतिक्रिया लोक देतात तर तेव्हा लोक सांगत होते की कैरी भात वॉज आउटस्टँडिंग. नाही म्हणजे तू सांगितलंस म्हणून मी ऍड केलं नव्हतं. शेंगदाणे फ्राय करूया. वा. खरं हे सगळे पारंपरिक पदार्थ आणि या आम्ही सारे खवय्याच्या प्लॅटफॉर्म किंवा माध्यमातून या पदार्थांना एक छान उजाळा मिळतो. तू खाल्लेस कधी चित्रान्न? खाल्लंय? अरे वा. माझंच चुकलं. प्रश्नच नव्हता विचारायला पाहिजे. नाही खाल्लंय. नाही खाल्लंय? पहिल्यांदा खाणार आहे? तर शेंगदाणे तळत आले की यामध्ये कढीपत्ता, उडदाची डाळ, वा, सुक्या लाल मिरच्या, डाळवं. इथे चणा डाळ घातली तरी चालेल, भाजकी डाळीऐवजी. मला ना चित्रान्नाचा रंग फार आवडतो. हो. जो हा अगदी छान पिवळसर असा रंग होतो ना तो फार. आणि थोडंसं हळद. एक मिनिट. हां, आता गॅस बंद करूयात. शिजलेल्या भातावर जनरली फोडणी घालतात पण आपण आता फोडणीमध्येच भात घालूयात. गॅस बंद केलेला आहे पण. बरं. यामध्ये कोथिंबीर आणि लिंबाचा रस. वा, अफलातून, अप्रतिम, माइंड ब्लोईंग. चला, बघता बघता मधुराजींनी आजच्या एपिसोडमधला दुसरा पदार्थ आपल्याला करून दाखवला आहे. चित्रान्न हा तसा कर्नाटकातला पदार्थ आहे, पारंपरिक पदार्थ आहे, खूप जुना आहे. आपण मीठ घातलं का हो? भात शिजताना मीठ घातलं. हा, भात शिजताना घातलं होतं. सणावाराच्या दिवशी, कुलाचाराच्या दिवशी नैवेद्य करताना, देवाला नैवेद्य दाखवताना चित्रान्न केलं जातं. गोड पुऱ्या आपण पाहिल्या, चित्रान्न सुद्धा तयार झालेलं आहे हो ना? हो. फॅन्टास्टिक. एक झाला गोड, एक झाला खमंग. तिसरा पदार्थ काय? तंबळी, थंडगार. तमळी, थंडगार तमळीकडे जाऊया. पण त्याआधी तुम्ही थंड डोक्याने शांतपणे लिहून घ्या चित्रान्नासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता चित्रान्न तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पॅन मध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात जिरं आणि शेंगदाणे घालावे. शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यावे. ते तळले गेल्यावर त्यात कढीपत्ता, उडदाची डाळ, सुक्या लाल मिरच्या, डाळ, थोडीशी हळद घालावी. आता गॅस बंद करावा आणि ह्या फोडणीमध्ये मीठ घालून शिजवलेला भात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. तसंच वरून लिंबाचा रस देखील घालावा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. चविष्ट चित्रान्न खाण्यासाठी तयार आहे. जगातलं सगळ्यात अवघड काम काय माहितीये का? काय सांग?
चित्रान्न तयार असताना सुद्धा ते तुम्हाला बाजूला ठेवावं असं वाटणं किंवा बाजूला ठेवावं लागणं हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे. चला आपण आता पुढच्या कृतीकडे बोलूया. पुढचा पदार्थ कोणता आहे? तंबळी. तमळी. काय या नावाचा नेमका हे असेल बरं, तुम्हाला काय हे ना वाटतं? आपण मठ्ठा बनवतो ना, तर ते मठ्ठा आणि नारळ याचं कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो. अतिशय रुचकर होतो. जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवू शकतो आणि हवं तेव्हा फ्रीजमध्ये काढून पिऊ शकतो. क्या बात आहे. चला, मठ्ठा आणि नारळ म्हणजे ओलं खोबरं याचं हे कॉम्बिनेशन आहे तमळी. प्लीज बी केअरफुल. काय साहित्य सांगा? ताक आहे. ताकाऐवजी इथे दही घेतलं तरी चालेल. ओला नारळाचा चव आहे. साजूक तूप, जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि लसूण. वा, कमीत कमी साहित्य परत एकदा. लगेच कृती करूया. काय करायचंय? यामध्ये ताक घेऊयात. दही असेल तर त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा. बरं. मधुराजी, आपल्या स्वयंपाकघरात मिक्सर नवीन आले, तुम्ही पाहिलं हो, का? मी आता तेच हो, मला खूप छान सुंदर वाटतं. आहे. लहान मुलाला जसा नवीन वही पुस्तक मिळाल्यावर आनंद होतो तसा मला आज आनंद होतो. नवीन खरंच. मिक्सर. कारण काय की कुठल्याही गृहिणीला म्हणा किंवा जे घरात वावरतात त्यांना घरातली स्वयंपाकघरातली एक नवीन वस्तू जरी आणली तरी खूप आनंद होतो. आता माझ्या आईला मध्यंतरी आम्ही काय केलं, स्वयंपाकघरात त्या गॅसच्या शेगडीच्या मागे टाईल्स असते ना, त्याच्यावरती एक फक्त असं एक छान नवीन वॉलपेपर लावलं. तर आमची आई दिवसभर त्या वॉलपेपरवरूनच हात फिरवत होती. तिला ते इतकं, कारण दिवसातला जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात जातो, त्याच्यामुळे त्याच्याशी तिचं जे कनेक्शन आहे ते तीच माणसं सांगू शकतात. काय आता करायचंय? थोडासा लसूण, अगदी थोडा, आणि ओला नारळ 2 चमचे. बरं, वाव. खूप छान. तमळीला आपल्याला तुपातली फोडणी करायची आहे का? हां, मला ते लक्षात आलं. चला, मग आपण आता एक काम करूया. हे जे मिक्सरमध्ये ताक आपण छान फिरवून घेतलं, हे एका बाउलमध्ये काढूया का? हो. या ताकामध्ये चवीनुसार मीठ घालायचं बरं. आणि कोथिंबीर. अच्छा. आणि आता वरून फोडणी का जिऱ्याची? जिऱ्याची फोडणी, जिरं, मिरची. मला फक्त एक नॉर्मल क्वेश्चन आहे की आपण तूप मेल्ट केल्यावर जे आपण पीठ काय म्हणतो मळायला तूप वापरतो, ते जर आपण गरम करून घेतलं आपण त्याला मोहन का म्हणतो? गुड क्वेश्चन. मोहनच का म्हणतो? काही वेगळं नाव का नाही? ते काय झालं सगळं होतं? एकसंध होण्यासाठी मदत करतं म्हणून मोहन. पण सर बरोबर सांगतो. काय? काय झालं होतं, एक आई स्वयंपाक करत होती आणि तिला स्वयंपाकामध्ये गरम तेल किंवा गरम तूप हवं होतं आणि तेवढ्यात तिचा मुलगा तुझ्यासारखा व्रात्यपणा करत होता. त्याचं नाव होतं मोहन. तर जेव्हा ते तेल घालायचं होतं तेव्हा ती आई म्हणाली मोहन, असं म्हणून तिने ते तेल घातलं. म्हणून तेव्हापासून गरम तेलाचं नाव पडलं मोहन. नाही. तूप गरम झालं की यामध्ये जिरं, जिऱ्याची खमंग फोडणी घालायची वा. आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची वाटणामध्ये घातली तरी चालेल, पण शक्यतो तळली ना मिरची तेलामध्ये परतली की ती बाधत नाही, त्यामुळे ही फोडणीमध्ये घाल. आणि आपण तर छान तुपात परततोय, हो, त्याच्यामुळे एक वेगळी चव. चव आहे. क्या बात है. आज तो साउथ इंडियन में हमने तो मजा ला लिया. बड़ा बोल रहे हम पंजाबी और कर रहे साउथ इंडियन. आणि ही खमंग अशी फोडणी टाका. वा. मधुराजी, खरं सांगू का, तुम्ही या स्वयंपाकघरात जी बहार आणता ना, मला वाटतं पदार्थ छान छान होतात याचं श्रेय तुम्हाला आणि सगळ्या टीमला आहे. कारण आपण जेव्हा हे बनवत असतो ना तेव्हा वातावरण इतकं छान खेळीमेळीचं आणि आनंदाचं असतो. तो आनंद या पदार्थांमध्ये उतरतो आणि तो प्रत्येक पदार्थ चवदार बनतो. किती छान. थँक्यू मधुराजी, आम्हालाही तुमच्या क्रेडिटमध्ये सहभागी करून घेतलं. एक प्रश्न मला विचारायचा आहे. उन्हाळा म्हणल्यानंतर ना कांद्याला खूप महत्त्व येतो. कांदा थंड असतो, कांदा हातापायाला चोळा, कांदा आहारात ठेवा, त्याने तुम्हाला शांत वाटेल. पण असे अनेक पदार्थ ज्याच्याने आपल्याला शांत वाटेल किंवा उष्णता कमी होईल, ते कोणकोणते? त्यातल्या त्यात आपण आता हे मिलेट वर्ष साजरं करतो, म्हणजे भरड धान्य. भरड धान्यामध्ये ज्वारी एक खावी उन्हाळ्यामध्ये, नाचणीचा एक समावेश असावा. नाचणीची भाकरी खायला आवडत नसेल तर नाचणीचा फुलका, घावन किंवा धिरडं करून खाल्लं तरी चालतं. म्हणजे हे गहूला एक सबस्टिट्यूट म्हणून खाऊ शकतो. पौष्टिकही आहे, हलकंही पडतं पचायला, थंड म्हणजे थंडावाई मिळतो. आणि ताक वगैरे हे तर घेऊ. शिवाय गुलकंद आहे, गुलकंद, सब्जा आहे. अगदी बरोबर. हो की नाही? हो. त्याच्यामुळे इव्हन वाळा पण पूर्वीच्या
आजीच्या काळी मला आठवतं की माठ किंवा रांजण असायचं. म्हणजे आमचं एकत्र कुटुंब पद्धती होतं, त्यामुळे 2 मोठे मोठे रांजण असायचे. माझे आजोबा मोठा वाळा आणायचे आणि ते दोन्ही रांजणामध्ये घालायचे. त्याची चवही छान लागते आणि शरीराला थंडावी. वाळा म्हणजे काय? वाळा म्हणजे गवतासारखाच एक पाल्याचा प्रकार असतो, मुळ्याचा प्रकार असतो, मूळच असतं ते. आणि ते पाण्यामध्ये असलं किंवा पाण्याच्या भोवताली असलं की त्याचा एक सुगंध येतो आणि पाणी थंडही राहतं. बरोबर ना? फॅन्टॅस्टिक. चला, या उन्हाळ्यात आम्ही माठ तर आणलेलं आहेच आहे. रांजण तर तुम्हाला आवडणार असेल तर रांजणही तुम्ही घेऊन या, पण त्या लिहून घ्या तमळीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता तमळी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मिक्सरच्या भांड्यात ताक घ्यावं, त्यात थोडासा लसूण आणि थोडासा ओला नारळ घालावा आणि व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावं. हे ताक एका बाउलमध्ये काढून घ्यावं. त्यात चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. एका फोडणी पात्रात साजूक तूप गरम करून घेऊन त्यात जिरं आणि मिरचीचे तुकडे घालावे. आता ही खमंग फोडणी तयार केलेल्या ताकावर घालावी. ताक व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि सर्व्ह करावं. गोड पुऱ्या, तमळी आणि चित्रान्न हे 3ही पदार्थ तुम्ही आज केलेत. मधुराजी, फार मनापासून धन्यवाद. मंडळी, धन्यवाद. आम्ही करतो टाटा. आम्हाला पुढच्या भागात भेटा. असेच छान छान पदार्थ घेऊन मधुराजी आपल्याला अप्रतिम असे पदार्थ करून दाखवणार आहेत. पण तोवर अरबट सरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये.